काय राजकारण करायचं ते करू द्या। प्रताप सरनाईक मीरा भाईंदर शहरातील मराठी जनांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे। मनसे राजकारण करते, शिवसेना युबीटी मला मी आजच्या वेळेस कुणालाही दोष देणार नाही, पण माझी भूमिका होती या मोर्चाला पाठिंबा द्यायची। मी ताबडतोब मुख्यमंत्र्यांना सुद्धा सांगितलंय की कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने डीसीपी प्रकाश गायकवाड यांनी बेकायदेशीररित्या आमच्या मराठी कार्यकर्त्यांना, मराठी एकीकरण समितीच्या लोकांना अटक केलेली आहे, त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मी आलोय। मुख्यमंत्री म्हणतात की मोर्चाला परवानगी देणार होते, मात्र मोर्चाचा रस्ता जो होता तो अशा पद्धतीचा होता की वाद निर्माण होईल। मग जर व्यापाऱ्यांनी मोर्चा केला त्यावेळेस व्यापाऱ्यांच्या मोर्चाला जर तुम्ही पाठिंबा देता असाल तर ह्याही मोर्चाला तुम्ही पाठिंबा द्यायला पाहिजे। सर, मोर्चाचा रूट आहे तो घोडबंदीच्या दिशेने करावा सांगण्यात आलं होतं। ठीक आहे, आता जे असेल ते मी मोर्चाला पाठिंबा द्यायला आलोय। आपण पाहतोय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मीरा भाईंदर मध्ये दाखल झालेले आहेत आणि आपण या भागातला आमदार म्हणून आणि मराठी व्यक्ती म्हणून आपण या मोर्चाला पाठिंबा देतोय। आपण मुख्यमंत्र्यांना तशी कल्पना दिलेली आहे असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं आहे। तसंच प्रसार माध्यमांशी सुद्धा प्रताप सरनाईक यांनी संवाद साधलेला आहे। तसंच सरनाईक यांनी या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे आणि पोलिसांच्या या कारवाईवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे। पोलिसांच्या कारवाईची कडक शब्दात निंदा केलेली आहे, निषेध व्यक्त केलेला आहे। आपण पाहतोय आता जसजसा वेळ पुढे जातोय, दिवस पुढे जातोय, तसतसा मीरा भाईंदर मध्ये समस्त मराठीगण एकवटलेले आहेत आणि मराठी जनांनी हा मोर्चात हिरिरीने सहभाग घेतलेला आहे। मीरा भाईंदर मध्ये मराठी भाषिकांसाठी मोर्चाला परवानगी नाकारत पोलिसांनी मोर्चेकऱ्यांवर कारवाई केली होती, मात्र आणखी जास्त गर्दी इथे उसळलेली आहे। एवढा उशीर होते कुठे? सकाळपासून चालू होते कुठे एवढा उशीर? त्यांनी भूमिका स्पष्ट केली होती की या ज्या त्या आंदोलनाला त्यांनी समर्थन दिलं होतं। समर्थन आहे हे आता मराठीचा मॉब बघून आले, मराठीचा मॉब बघून ते आलेत क्रेडिट घ्यायला। राजकारण करतात असं वाटतं का? 101% फक्त राजकारण हे खोटे राजकारण आहे। ते गुजरात्यांना जे सपोर्ट करतात ना त्यांनी इकडे आम्हाला मदतीला येऊ नका। जे गुजरात्यांना सपोर्ट करतात त्यांनी इकडे येऊ नका। नक्कीच जे गुजरात्यांचे नक्कीच गुजराती माणसांना समर्थन करणाऱ्यांनी इथे यायचं नाही असं जे आहे ते या मराठी भाषिकांकडून जे आंदोलन करण्यात येतं ते सांगण्यात येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मी महेंद्र जोईल, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। आपण पाहतोय तणाव अधिकच वाढत चाललेला आहे। तसंच प्रताप सरनाईक यांच्या सहभागानंतर आता काही मराठी बांधवांनी, मनसैनिकांनी त्यांचा निषेध केलेला आहे। ज्या व्यक्ती गुजरातला सपोर्ट करतायत, गुजराती बांधवांना सपोर्ट करतायत, त्यांनी आता या आंदोलनात येऊ नये आणि नुसती दाखवण्याची भूमिका घेऊ नये, खोटी नाटी भूमिका घेऊ नये, खोटं वागू नये, दिखावा करू नये असं या मनसैनिकांचं म्हणणं आहे। तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सुद्धा इथे दाखल झालेले आहेत आणि मोर्चात ते सहभागी झालेले आहेत। मुख्यमंत्र्यांना कल्पना देऊन आपण या मोर्चात सहभागी झालेलो आहोत असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं आहे। मीरा भाईंदरमध्ये आता वातावरण अधिकच तापायला सुरुवात झालेली आहे। आपण पाहतोय प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी इथे मराठी बांधवांची आणि मनसे कार्यकर्त्यांची, तसंच मराठी एकीकरण समितीची दिसते। मराठी एकीकरण समितीचे नेते सुद्धा आता इथे दाखल झालेले आहेत आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते सुद्धा इथे पोहोचलेले आहेत। या मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसादच मिळतो आता असं म्हणावं लागेल, कारण पोलिसांनी जी मुजोरीची भूमिका घेतली होती त्याच्या विरोधानंतर सुद्धा आणि परवानगी नाकारली गेल्यानंतर सुद्धा इथं एवढ्या मोठ्या संख्येनं मराठी भाषिक आणि मराठी बांधव सामील झालेले आहेत। आपण पाहतोय हा मराठीचा मुद्दा पेटला आणि त्यानंतर ठाकरे बंधूंनी आक्रमक पवित्रा घेतला। तसंच मनसेनं सुद्धा या संदर्भात, मराठी संदर्भात नेहमीच मनसेची आक्रमक भूमिका राहिलेली आहे। तसंच मराठी भाषिकांवर, मराठी भाषेवर आणि महाराष्ट्रावर अन्याय होऊ देणार नाही अशी मनसेची भूमिका राहिलेली आहे आणि मराठीसाठी मनसे नेहमीच आक्रमक झालेली आहे। या मोर्चाच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय की हजारोंच्या संख्येनं मोर्चेकरी इथे सामील झालेले आहेत। मीरा भाईंदरच्या मराठी भाषिक मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती आणि पोलिसांनी खरं तर हा मोर्चा सकाळी सुरू होणं अपेक्षित होतं, मात्र
त्या मोर्चाच्या सुरुवातीलाच हा मोर्चा सुरू सुद्धा झाला नाही, मात्र रात्रीपासूनच मध्यरात्रीपासूनच धरपकड सुरू केली होती। पोलिसांनी मनसे नेत्यांना ताब्यात घेतलं होतं, तसंच मनसेचे अभिजित जाधव यांना सुद्धा ताब्यात घेतलं होतं। त्यांच्या खरं तर नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार होता। तर संदीप देशपांडे आणि इतर मनसे नेत्यांना सुद्धा या मोर्चात सहभागी होण्यासाठी येऊ नये याच्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या। मात्र मध्यरात्रीपासून शहरात प्रचंड गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आता हे वातावरण आणखी तापायला सुरुवात झालेली आहे। पोलिसांच्या कारवाईमध्ये मराठी भाषिक संतप्त झालेले आहेत आणि आपला संताप ते तीव्रतेने व्यक्त करतायत। तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पोलिसांची ठामपणे पाठराखण केली आहे। जयराज आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत, जयराज राजीवडे। जयराज, सध्या तू कुठे आहेस आणि आता वातावरण आणखी तापलेलं आहे, काय परिस्थिती आहे सध्या तिथे? नक्कीच नेहा, एकूणच पाहायला गेलं तर मोर्चा जो सुरू झाला 11:15 सुमारास आणि त्यानंतर जो मोर्चाची सुरुवात दिसून झाली ते आता मोर्चा थेट इथं मीरा रोड रेल्वे स्थानकाच्या बाहेर थांबलेला आहे आणि एकूणच असंख्य मनसे सैनिक आणि मराठी एकीकरण समितीचे सगळे कार्यकर्ते असतील हे इथे जमा झालेले आहेत। आणि आत्ताच्या क्षणाची एक मोठी महत्वाची घडामोड म्हणजे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक इथे मोठ्या ठिकाणी आलेले होते, पण मात्र त्यांना उलट्या पायाने परत परतावं लागलेलं आहे, कारण की मनसे सैनिकांचा जो आक्रोश आहे मराठी भाषेसाठीचा एकूणच पाहायला गेलं तर प्रताप सरनाईक सुद्धा पोलिसांनी त्यांना गोळका घातला आणि त्यांना पुन्हा पाठीमागे परतवलेला आहे। आणि एकूण पाहायला महत्त्वाचं ठरणार आहे का आता प्रताप सरनाईक कोणती घोषणा करणार आहे। स्नेहा, नक्कीच जयराज, खरं तर प्रताप सरनाईक यांनी मागे काही कार्यक्रम घेतले होते आणि मीरा भाईंदर परिसरात जेव्हा हा कार्यक्रम झाला होता तेव्हा प्रताप सरनाईकांनी मराठी आणि हिंदी भाषेबद्दल एक विशिष्ट वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर खरं तर प्रताप सरनाईक यांच्याविषयी सुद्धा टीका झाली होती आणि आता आज या मोर्चात ते सामील झालेले आहेत आणि विरोध खरं तर मराठीच्या सपोर्टसाठी, मराठीला पाठिंबा देण्यासाठी या मोर्चाला ते आले होते, मात्र इथे सुद्धा मनसैनिकांनी त्यांना विरोध केलेला आहे। पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसांपासून प्रताप सरनाईकांनी सुद्धा या मीरा भाईंदरमध्ये कार्यक्रमाची घेतलेली होती, त्यामध्ये मराठी मुद्दा हा प्रतिक्रिया त्यांच्या तोंडी होता आणि एकूणच पाहायला गेलं तर सकाळपासूनच त्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती का हा तो मोर्चा जो यशस्वी झाला असता, पण मात्र पोलिसांनी कोणत्या कारणामुळे या मोर्चाला नाकारलं होतं आणि त्याला परमिशन दिली नव्हती। आणि एकूणच पाहायला गेलं तर आता सुद्धा प्रताप सरनाईक या मोर्चामध्ये सहभागी होण्याकरिता आले होते, पण मात्र पोलिसांनी त्यांना परतायला सांगितलं आणि प्रताप सरनाईक जे आहेत ते पुन्हा आपल्या गाडीमध्ये बसून रवाना झालेले आहेत। नक्कीच जयराज, खरं तर आपण पाहतोय सकाळी सुद्धा तुझ्याबरोबर संवाद झाला होता आणि तू सुद्धा वेळोवेळी या संदर्भातले अपडेट्स देतोयस, मात्र आता आपण पाहतोय ही गर्दी तुफान वाढलेली आहे। मोठ्या प्रमाणात खरं तर मराठी भाषिक या मोर्चात सहभागी झालेले आहेत। आंदोलनाचं हे यश म्हणायला पाहिजे का? आंदोलनाला कुठे ना कुठे यश मिळालेलं आहे, कारण की सकाळपासूनच जे काही वातावरण मीरा भाईंदरमध्ये तापलेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं। आणि एकूणच पाहायला गेलं तर सकाळी पहाटे आपण पाहू शकत असतो मनसेचे नेते अविनाश जाधव असो किंवा संदीप देशपांडे असो किंवा अभिजित पानसे यांना पोलिसांनी रोखून ठेवलेलं होतं, ताब्यात घेतलेलं होतं। त्यानंतर वसतिगृहामध्ये सुद्धा आणि मीरा भाईंदरमध्ये सुद्धा जे काही मनसेचे पदाधिकारी असतील, मनसे सैनिक असतील, त्यांची धरपकड करण्याला सुरुवात केलेली होती, पण मात्र कुठे ना कुठे मनसे सैनिक हा आक्रमक होता आणि पाहायला गेलं तर मनसे सैनिकांनी हा मोर्चा काढून आणि मराठी एकीकरण समिती सोबत येऊन हा मोर्चा काढलेला आहे। कुठे ना कुठे हा मोर्चा यशस्वी ठरल्याचं इथं पाहायला मिळत आहे। स्नेहा, नक्कीच जयराज, आता खरं तर आणखी कोणते मनसे नेते इथे आलेले आहेत? कारण बहुतांश सगळ्याच महत्त्वाच्या मनसे नेत्यांना आणि मराठी एकीकरण समितीच्या नेत्यांना सुद्धा पोलिसांनी नोटिसा बजावलेल्या होत्या, मात्र आता मराठी एकीकरण समितीचे सुद्धा लोक इथे आलेले आहेत, प्रतिनिधी आलेले आहेत, तर आणखी कोण इथे आहे? नक्कीच आता मोर्चा जो मीरा रेल्वे स्थानकाच्या इथे पोहोचला तेव्हा अभिजित पानसे हे मनसेचे नेते इथे दाखल झाले आणि त्यानंतर मनसे सैनिक एकदमच आक्रमक दिसून आला आणि आपण पाहू शकाल दृश्यांमध्ये कशा प्रकारे एकूणच मनसे सैनिक अद्यापही जो मोर्चा इथे थांबलेला आहे आणि आपल्या घोषणाबाजी देत मराठी भाषेला यश प्राप्त व्हावं यासाठी अद्यापही इथेच थांबलेला आहे मोर्चा।
नक्कीच जयराज, पृथ्वी आता खरं तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक इथे आले होते आणि त्यांना सुद्धा विरोध दर्शवण्यात आलेला आहे. पोलिसांनी कसं बसं त्यांना सुद्धा इथनं बाहेर काढलेलं आहे. मात्र आणखी एक महत्त्वाचं, आताची आपण जी दृश्य पाहतोय ती मीरा रोड स्टेशन परिसरातली आहेत, रेल्वे स्टेशन परिसरातली. तर तिथे सध्या काय परिस्थिती आहे? नक्कीच नेहा, सध्याची परिस्थिती म्हणजे पाहायला गेलं तर आता अद्यापही मोर्चा जो आहे तो या ठिकाणी थांबलेला आहे आणि एकूणच मनसे सैनिकांची जी नारेबाजी आहे मराठी भाषेसाठी आणि हा मोर्चा जो निघाला होता त्यानंतर सुद्धा या मोर्चाचं शेवटचं ठिकाण जो आहे मीरा रोड स्थानकाबाहेर कौस्तुभ मेजर राणे यांच्या पुतळ्याजवळ थांबलेला आहे आणि तिथे नारेबाजी करत मनसे सैनिक अद्यापही आपल्या मराठी भाषेचा विजय जल्लोष साजरा करत आहेत. नक्कीच प्रताप सरनाईकांनी जयराज खरं तर ही विरोधी भूमिका घेतली असं आपण या माध्यमातून म्हणू शकतो आणि खरं तर हिम्मत असेल तर मी मोर्चात सामील व्हायला जातोय आणि मला अटक करा अशी खरंच चॅलेंजिंग भूमिका अशी प्रताप सरनाईक यांनी सुद्धा घेतलेली आहे. खरं तर एक प्रकारे सीएम विरोधी भूमिका घेतली असं म्हणता येईल. जे आपण सकाळीच आपलं पाहिलं होतं की परिवहन मंत्र्यांनी जो बाईट दिला होता आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं होतं का हा मोर्चा निघाला पाहिजे होता आणि हा मोर्चा निघाला असता तर शांततेच्या पद्धतीने निघाला असता. पण मात्र पोलिसांनी जी भूमिका घेतली मनसे सैनिकांची धरपकड करण्याची आणि मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा नोटिसा बजावण्याची, ही मात्र कुठे ना कुठे ही जी भूमिका पोलिसांनी घेतलेली ही चुकीची होती असं त्यांनी म्हटलेलं होतं. आणि त्यानंतर सुद्धा काही मिनिटापूर्वी प्रताप सरनाईक इथे आले, ते ह्या मोर्चाला पाठिंबा देण्याकरिताच आले आणि कुठे ना कुठे हा एक घरचा आहेर प्रताप सरनाईकांनी आघाडीला दिलेला आहे. नक्कीच धन्यवाद जयराज या सगळ्या अपडेट्सबद्दल. तर आपण पाहतोय हे होते आमचे प्रतिनिधी जयराज राजीवडे आणि या मोर्चावर ते लक्ष ठेवून वेळोवेळी अपडेट्स आपल्याला ते पोहोचवतात. यानंतर थेट जाऊया, आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, ते या मोर्चाचं कव्हरेज करतात सकाळपासूनच. महेंद्र, आता गर्दी वाढते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रताप सरनाईक सुद्धा आले होते, मात्र आता ते सुद्धा निघालेले आहेत. मनसैनिकांचा विरोध आहे सरनाईकांच्या या भूमिकेला, तर सरनाईक दिखाऊपणा करतायत, असं तोंड देखलं वागतायत असं सुद्धा मनसैनिकांचा आरोप आहे. काय अपडेट्स आणखी या मोर्चा संदर्भात? स्नेहा, आपण पाहिलं तर सकाळी जे ते प्रताप सरनाईकांनी या मोर्चाला समर्थन दाखवलं होतं. त्यांनी सांगितलं होतं काही गैरन्याय परवानगी मिळायला पाहिजे होती, मात्र या ठिकाणी जे ते प्रताप सरनाईक परिवहन मंत्री आले होते, मात्र त्यांना इथल्या जनतेच्या रोषाला जावं लागलं, मराठी भाषेच्या रोषाला जावं लागलं होतं. आणि त्याच जे ते तुम्ही पाहिलं तर ते काही वेळ पण नाही थांबले आणि त्वरितच इथून निघून गेले. त्यामुळे इथल्या लोकांचा जो राग आहे तो त्यांनी इथे अनावर केला होता, तो व्यक्त केला होता. त्यामुळे प्रताप सरनाईकांना इथून काढता पाय घ्यावा लागला होता. अजूनही आंदोलक या ठिकाणी इथे उपस्थित आहेत. प्रत्येक मराठी भाषा जे ते कुठलाही एजेंडा म्हणजे तो पाहिला गेला तर मराठीचा एजेंडा पण कुठला झेंडा नाही असं यातल्या लोकांचं म्हणणं आहे. आणि या ठिकाणी अजूनही लोक अशीच उभी आहेत. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जे ते मराठी एकीकरण समिती असेल किंवा जे ते आणखीन काही राजकीय पक्ष असतील किंवा मराठी भाषा प्रेमी असतील ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आपण पाहू शकतो या ज्या टेम्पोमध्ये आहेत ते या ठिकाणी ध्वनी जे ती यंत्रणा आणण्यात आली आहे. या ठिकाणी गाण्यांचा जल्लोषही करण्यात येणार आहे अशी शक्यता आहे ती सांगण्यात येते. मात्र संदीप देशपांडे जे मनसेचे नेते आहेत, नितीन सरदेसाई हेही या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळे आता पुढे जे ते कसं काय असणार आहे इथली रणनीतीतला कार्यक्रम तो थोड्या वेळात आपल्यासमोर स्पष्ट होईल. मात्र सध्या या ठिकाणी जे ते मीरा रोड परिसरात नक्कीच महेंद्र असाच आमच्याबरोबर जोडलेला रहा. पण आणखी एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते, ती म्हणजे मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी सोडलेलं आहे. महत्त्वाची अपडेट या मोर्चा संदर्भातली. खरं तर या मोर्चाचं नेतृत्व हे अविनाश जाधव करणार होते. मध्यरात्री त्यांना 3 वाजता अटक करण्यात आली होती. 3 वाजता पोलिसांनी अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलं होतं. मात्र आता अविनाश जाधव यांना सोडण्यात आलेला आहे. तर मध्यरात्री घरातून अविनाश जाधव यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. कितीही अडचणी आल्या, परवानगी नाकारली गेली असली तरी हा मोर्चा होणारच अशी ठाम भूमिका घेत या मोर्चाचं नेतृत्व करणार होते अविनाश जाधव. मात्र त्याआधीच त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं पोलिसांतर्फे. त्यांना नोटीस सुद्धा पाठवण्यात आली होती. मात्र तरीही या नोटीसला अविनाश जाधव यांनी जुमानलं नाही आणि त्यानंतर अविनाश जाधव यांना रात्री 3 वाजता ताब्यात घेण्यात आलं. आणि आता मात्र अविनाश जाधव यांची
सुटका करण्यात आलेली आहे। अविनाश जाधव यांना पोलिसांनी सोडलेलं आहे आणि आता त्यामुळे अविनाश जाधव थेट आता जे पोलिसांच्या ताब्यात होते तिथून ते आता या मोर्चाच्या स्थळी येणार का, या ठिकाणी येणार का, हेच आता पाहावं लागेल। तर आपण पाहतो ही मोठी अपडेट, मनसेचे नेते अविनाश जाधव यांना सोडलेलं आहे। तसंच मनसेचे नेते अभिजित पानसे यांना सुद्धा नोटीस बजावण्यात आली होती। तर मनसे नेते अविनाश जाधव यांना आता पोलिसांनी सोडलेलं आहे। अत्यंत महत्त्वाची मोठी अशी ही अपडेट। तर आणखी एक मोठी अपडेट आहे ती मनसे नेते संदीप देशपांडे हे सुद्धा आता मीरा भाईंदरमध्ये जाणार आहेत का, तर पोलिसांनी संदीप देशपांडे यांना सुद्धा नोटीस जारी केली होती। मीरा भाईंदरमध्ये येऊ नये, एक दिवसासाठी त्यांना इथे येण्यासाठी बंदी घालण्यात आली होती। मात्र सरकारला आणि पोलीस यंत्रणांना चॅलेंज करून आव्हान देऊन संदीप देशपांडे हे आता मीरा भाईंदरच्या दिशेने रवाना झालेले आहेत। आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह संदीप देशपांडे हे लोकलमधून प्रवास करतायत आणि मीरा भाईंदरकडे संदीप देशपांडे हे रवाना झालेले आहेत। तर संदीप देशपांडे यांच्यासोबत अनेक मनसे कार्यकर्ते आहेत, अनेक पदाधिकारी सुद्धा, अनेक महत्त्वाचे नेते सध्या संदीप देशपांडे यांच्यासोबत आहेत। नितीन सरदेसाई सुद्धा आपल्याला दिसतात या दृश्यांमध्ये। तर मुंबईत रेल्वेचा प्रवास करून आता हे सगळे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यासह जात आहेत। या मोर्चात आता सामील होणार आहेत, सहभागी होणार आहेत। तसंच संदीप देशपांडे यांच्यासह अनेक महत्त्वाच्या मनसेच्या नेत्यांना आणि मोठ्या नेत्यांना सुद्धा नोटीस बजावण्यात आली होती। कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना सुद्धा मीरा रोडमध्ये येऊ नये या मोर्चासाठी अशा नोटिसा पोलिसांनी बजावल्या होत्या। मात्र या सगळ्याचा विरोध डावलून आता संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई हे मीरा भाईंदरकडे रवाना झालेले आहेत। आपण पाहतोय मीरा भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी मनसेनं मराठी भाषेची अस्मिता राखण्यासाठी मराठी एकीकरण समितीच्या सोबत हा मोर्चा काढला होता। तसंच अनेक मराठी संस्था, संघटना या मोर्चात सामील झाल्या होत्या। मात्र या मोर्चाआधी मध्यरात्री मनसेच्या या मुख्य नेत्यांना नोटीस पाठवण्यात आली आणि त्यांना ताब्यात घेण्यात आली, अटक करण्यात आली। मात्र तरी सुद्धा मोर्चाच्या ठिकाणी मनसे नेत्यांसह सगळ्याच अगदी सर्वसामान्य मराठी माणसांनी, नागरिकांनी सुद्धा, मुंबईकरांनी सुद्धा या मोर्चात सहभाग घेतला आणि खरं तर हेच सरकारला उत्तर आहे असं मानलं जात आहे। तसंच पोलिसांनी आंदोलन स्थळापर्यंत जे कोणी येईल त्यांना गजाआड करू अशी भूमिका घेतली होती। मात्र आता या संदर्भात आणखी अपडेट जाणून घेऊया। शुभम उमाळे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। शुभम, काय अपडेट्स तुझ्याकडून? आपण बघू शकतो सकाळपासूनच मनसेचे सर्व कार्यकर्ते जे आहेत ते मीरा भाईंदर या ठिकाणी पोहोचताना दिसून येत जाधव यांना मध्यरात्री 3 वाजता जी आहेत ती अटक करण्यात आली आहे, त्यांना ताब्यात घेतलेला आहे। यामध्ये संदीप देशपांडे असतील किंवा मग राजू पाटील असतील यांना पोलिसांनी नोटीस बजावल्या होत्या की मीरा भाईंदरमध्ये तुम्ही आजचे दिवस येऊ नये म्हणून। पण तरी देखील आज आपण बघू शकतो संदीप देशपांडे हे सध्या लोकलने प्रवास करत जे आहेत मीरा भाईंदरकडे रवाना झालेले आहेत। अवघ्या काही वेळात ते तिथे पोहोचतील देखील आणि तिकडचं मग त्यानंतरचं वातावरण कसं असेल हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। अर्थातच मनसेला परवानगी मिळत नाही, पण ज्यावेळेस व्यापारी संघटनेने मोर्चा काढला होता त्यावेळेस परवानगी त्यांना देण्यात आली होती का, आणि समजा देण्यात आली नव्हती तर मग तरी देखील त्यांनी मोर्चा का काढला, असे अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांपासून प्रत्येक मंत्र्यांनी या गोष्टीवर प्रतिक्रिया जरी नोंदवली असली तरी मात्र संदीप देशपांडे आता तिथे पोहोचल्यानंतर काय होणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच शुभम, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण आता संदीप देशपांडेंसारखे मनसेचे नेते तिथे पोहोचतात, आणखी पुढच्या काही वेळामध्ये आणखी काही महत्त्वाचे मनसेचे नेते तिथे जाऊन पोहोचतील, त्यामुळे आता आंदोलन अधिक उग्र होणार की काय असं दिसतंय। कारण संदीप देशपांडे यांनी सकाळी जी प्रतिक्रिया दिली होती माध्यमांना तेव्हा सुद्धा त्यांनी म्हटलं होतं आता केवळ मनसेच नाही किंवा केवळ मराठी एकीकरण समितीच नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठी बांधव या मोर्चात सामील होण्यासाठी निघालेले आहेत, त्यामुळे थांबवायचं असेल तर थांबवून दाखवा असं सुद्धा चॅलेंज त्यांनी सरकारला आणि पोलिसांना दिलं होतं। आणखी काय सांगशील या सगळ्या संदर्भात? अर्थातच पाहायला गेलं तर कुठेतरी मनसेने आक्रमक भूमिका तर घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आता ठाकरे बंधू दोन्ही एकत्र आल्यामुळे
बळ देखील जे आहे ते दोन्ही ठाकरेकडचं वाढलेलं आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांमधील, आमदारमधील, प्रवक्त्यामधील बळ जे आहे ते देखील वाढलेलं आहे. पण अशामध्येच समजा आपण खरोखर पाहायला गेलं तर आपल्याच महाराष्ट्रामध्ये जे आहे आपल्याच मराठीच्या भाषेच्या विरोधात इतकं सगळं काही सुरू आहे. मराठी बोलू देत जातं, मराठी बोलण्यासाठी जे आहे सातत्याने नकार येतोय. मात्र दुसरीकडे युपीमध्ये जरी बघायला गेलं तरी त्या ठिकाणी मराठी बांधवांची एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसून आली होती, ज्यामध्ये तू हिंदीमध्येच बोल, तू तुझ्या महाराष्ट्रात आम्हाला मराठीवर सक्ती करतो तर तू पण इथे हिंदीमध्येच बोल, अशा त्यांनी एक वेगळाच नवीन राज्यस्तरीय लेवलवर जे आहे एक नवीन तिढा निर्माण होताना दिसून येत आहे. अशामध्ये कुठेतरी मनसेच्या सर्व भूमिकेकडे टीका जरी होत असली तरी मात्र प्रत्येकाच्या मराठी माणसाच्या मनात हेच आहे की मनसे जे काही करत आहे ते योग्य आहे, योग्यरित्या सुरू आहे. कारण की आपल्याच राज्यामध्ये समजा आपली ही अवस्था आहे तर आपल्या भविष्यामधील येणाऱ्या पिढ्यांसाठी हे अत्यंत धोकादायक असेल. आणि याच्या मागे नेमकं नक्कीच शुभम, या सगळ्या अपडेट्स बद्दल धन्यवाद. तू सुद्धा या घटनेवर नजर ठेवून राहा. तर आपण पाहतोय मीरा भाईंदरमध्ये मोठा राडा झालेला आहे आणि मनसे कार्यकर्त्यांची धरपकड केली होती पोलिसांनी. तसंच अविनाश जाधव यांना मात्र आता पोलिसांच्या ताब्यातून त्यांची मुक्तता करण्यात आलेली आहे. अविनाश जाधव यांना सोडण्यात आलेले आहे. त्यामुळे आता अविनाश जाधव सुद्धा थेट पोलिसांच्या ताब्यातून आता या मोर्चाच्या स्थळी, आंदोलनस्थळी दाखल होत आहेत का हेच आता पाहावं लागेल. कारण प्रचंड असा मोठा प्रतिसाद याला मिळतोय या मोर्चाला. मनसेने काढलेला हा मोर्चा तर मीरा भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी मनसेने आयोजित केलेल्या मराठी अस्मिता मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तर अनेक मनसे कार्यकर्त्यांची मध्यरात्रीपासूनच धरपकड करण्यात आलेली आहे. अनेकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. तसंच अविनाश जाधव यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलं होतं. मात्र आता अविनाश जाधव यांना सोडण्यात आलेलं आहे. तर काहींना आंदोलनस्थळी जाऊन पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं. मोठ्या प्रमाणात पोलिसांची कुमक सुद्धा इथं आपण पाहता येते. आणि सध्या ही दृश्य आहेत मीरा रोड रेल्वे स्टेशन परिसरामधली. तर मीरा रोड पोलीस रेल्वे स्टेशनमध्ये आता हा मोर्चा धडकलेला आहे. या रेल्वे स्टेशनच्या बाहेर सध्या मोर्चेकरी सगळे जमलेले आहेत. प्रचंड मोठा पोलिसांचा बंदोबस्त, फौजफाटा इथे तैनात करण्यात आलाय. आपण पाहतोय काहींना आंदोलनस्थळी ताब्यात घेण्यात आलं होतं. तर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सुद्धा सरकारवर दबाव असल्याचा आरोप केला होता. तर मंत्री प्रताप सरनाईक यांनी पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती. तर आपण पाहतोय या मराठी भाषेच्या अस्मितेसाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. मोर्चा आधी मध्यरात्री मनसेच्या मुख्य नेत्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. मात्र कोणत्याही परिस्थितीत हा मोर्चा निघणार हे सांगितल्यानंतर हा चंग बांधला मनसे नेत्यांनी. आणि अविनाश जाधव यांनी सुद्धा मोर्चाविषयी हीच ठाम भूमिका घेतली होती. तर अविनाश जाधव यांना सगळ्यात आधी अटक करण्यात आली. तसंच वसई, विरार, नालासोपारा या भागातल्या सगळ्याच मनसेच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. तर आता मनसे नेत्यांसह सर्वसामान्यांना सुद्धा अटक करण्यात आली होती या मोर्चाच्या ठिकाणी. मात्र आता अविनाश जाधव यांना सोडण्यात आलेला आहे. पोलिसांनी आंदोलन स्थळावरून जे कोणी येईल त्यांना गाड्यांमध्ये भरून घेतलेलं होतं. तर मराठी माणसांच्या मोर्चाला परवानगी का दिली जात नाही असा सवाल सुद्धा उपस्थित केला जातोय. केवळ मनसे कार्यकर्तेच नाही, मनसे पक्षाशी संबंधित कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाही, तर सर्वसामान्य मराठी भाषिक माणूस सुद्धा या मोर्चात सामील झालेला आहे. तर मराठी भाषेसाठी आणि मराठीची होणारी गळचेपी रोखण्यासाठी मराठी माणूस सुद्धा, सर्वसामान्य मुंबईकर मराठी माणूस, मराठी भाषिक माणूस आता इथे सामील झालेला आहे. मोठ्या प्रमाणात उदंड असा प्रतिसाद या मोर्चाच्या माध्यमातून मिळतोय. तर आपण पाहतोय अनेक महिलांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कोणता दबाव आहे का असा सवाल ठाकरे गटाचे नेते, ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा उपस्थित केलेला आहे. तर मोर्चाच्या ठिकाणी सर्वसामान्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे. जे सर्वसामान्य मुंबईकर इथे मोर्चात सामील होण्यासाठी दाखल झाले होते त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. तर मुख्यमंत्र्यांनी कोणत्या दबावापोटी
ही भूमिका घेतली का? मुख्यमंत्री काहीच का म्हणाले नाहीत असं सुद्धा सवाल आता सर्वसामान्य मुंबईकरांतर्फे उपस्थित करण्यात येतोय। तर पोलिसांच्या भूमिकेबद्दल सुद्धा आता संभ्रमावस्था आहे, संशय व्यक्त करावा, संशय यावा। तर सर्वसामान्य मराठी माणसांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे। तर आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यावेळी आमच्यासोबत आहेत, थेट त्यांच्याकडे जाऊया। ते सुद्धा मोर्चाच्या ठिकाणी उपस्थित आहेत। महेंद्र, तू सकाळपासून हा मोर्चा कव्हर करतोयस आणि आता गर्दी आणखी वाढलेली आहे, आणखी काय अपडेट्स या सगळ्या संदर्भात? स्नेहा, काही वेळापूर्वी संदीप देशपांडे यांनी एका व्हिडिओतून सांगितलं होतं की जर मोर्चाला परवानगी मिळाली नाही तर त्याचं जे रूप असेल ते वेगळंच असेल। मोठ्या प्रमाणात जे आहे ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोकांना इथे जे आहे ते बोलवण्यात येणार आहे आणि त्या पद्धतीने लोक तशी निघाली आहेत। आपण काही वेळातच पाहू शकतो तर इथे ते संदीप देशपांडे स्वतः मुंबईवरून निघालेत येण्यासाठी। काही वेळात ते या ठिकाणी पोहोचतील। सध्या जे आहे ते मीरा रोड या स्थानकाबाहेर मी तुम्हाला दाखवू शकतो मोठ्या प्रमाणात जो आहे तो पोलिसांचा फौजपाटा या ठिकाणी जो आहे तो लावण्यात आला आहे। जे मराठी भाषिक आहेत जे या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले होते ते या ठिकाणी उपस्थित आहेत। शेवटी पाहायला गेलं तर जी आणि आजूबाजूला बगे वगैरे असतात त्यांची जी मोठी गर्दी या ठिकाणी आहे। आणि ज्या काही वेळापूर्वी या ठिकाणी जर आपण पाहिलं तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या ठिकाणी आले होते। ते आल्यावरती जो तो मराठी भाषिकांनी एकच गोंधळ घातला होता। जय गुजरातचे नारे देण्यात आले होते, 50 कोटींचे नारे देण्यात आले होते। त्यानंतर त्यांना जो आहे तो या मराठी भाषिकांच्या रोषाला जे आहे ते सामोरे जावं लागलं आणि त्यांनी इथून जो आहे तो काढता पळ काढला। त्यानंतर जे या ठिकाणी जे ते आपण पाहू शकतो एक स्पीकर जे आहे ती ध्वनी यंत्रणा या ठिकाणी जी ती आणण्यात आली आहे। हा मोर्चा यशस्वीरित्या झाला यानंतर या ध्वनी वाजवून इथे जो जल्लोष आहे तो साजरा करण्यात येत आहे असं सांगण्यात येत आहे। काही वेळातच संदीप देशपांडे या ठिकाणी येतील आणि आपण जो आहे तो संदीप देशपांडे हे त्या माध्यमातून अजून काही सांगतायत का किंवा यापुढे जर मराठी भाषिकांवरती किंवा ज्या तिसरी भाषा त्रिभाषा जी आहे महेंद्र, खरं तर हा मोर्चा जरी प्राथमिकता मनसेनं काढलेला असला तरीही मराठी एकीकरण समिती आणि मराठी अशी संबंधित अनेक मराठी अस्मिता जपणाऱ्या अनेक संस्था संघटना या सामील झाल्या होत्या। मात्र ठाकरे गटाचे सुद्धा नेते इथे सामील झालेत का किंवा ठाकरे गटाचे सुद्धा कार्यकर्ते या मोर्चात आहेत का? कारण सर्वपक्षीय असा हा मोर्चा निघणार होता। स्नेहा, हा जो मोर्चा निघणार होता, जो आंदोलन होणार होतं हे सर्व पक्षीय निघणार होतं। मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सर्वात जास्त आहेत जे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी दिसून आले। ठाकरे गटाचे कार्यकर्तेही त्या ठिकाणी दिसून आले आणि जर आपण पाहिलं गेलं तर काही भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी दिसून आले। महाराष्ट्र एकीकरण समितीचेही लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आले आहेत। काहींनी तर टोप्यांवरतीही मी मराठी जे आहेत ते लेबल लावलेले या ठिकाणी दिसणार आले। त्यामुळे सर्व पक्षीय असं म्हणू शकतो आपण। आणि त्याचबरोबर ते मुंबईकर मराठी भाषिक जो मराठी भाषेवर प्रेम करणार आहे ते सगळी लोक या ठिकाणी मोठ्या संख्येने जे ते उपस्थित झाली होती आणि सध्या या ठिकाणी जे ती नारेबाजी चालू आहे, घोषणा चालू आहे। महेंद्र, अजूनही कार्यकर्त्यांची धरपकड करण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे का? आता हे थांबवण्यात आलेलं आहे कारण अविनाश जाधव यांना तर सोडण्यात आलेलं आहे। त्यांना जे रात्री ताब्यात घेण्यात आलं होतं त्यांना सोडण्यात आलेलं आहे। आता ते सुद्धा तिथे पोहोचणं अपेक्षित आहे मोर्चाच्या ठिकाणी। मात्र सर्वसामान्यांची सुद्धा धरपकड केली जात होती, जे सर्वसामान्य मराठी भाषिक तिथे आले होते। तर सध्या ही अजूनही धरपकड सुरू आहे का थांबलेली आहे? नक्कीच स्नेहा, आपण पाहिलं तर काही नेत्यांना आणि ठाकरे गटाचे असतील किंवा मनसेचे असतील त्या सर्वांना या ठिकाणी नोटिसा देण्यात आल्या होत्या। काही ठिकाणी तर जे ते घरातूनच जे ते पोलिसांनी घेऊन गेले होते। त्यामुळे आता हा मोर्चा जो आहे तो इथे संपला असं सांगण्यात आलं होतं। मात्र त्यानंतर ते पोलिसांकडून आपल्याला थोडीशी माहिती मिळाली, त्यामार्फत काही जे पकडलेले लोक होतं त्यांना जे ते सोडण्यात येणार आहे आणि त्यातल्या त्यात अविनाश जाधव जे मनसेचे नेते ते या ठिकाणी येण्याची शक्यता आहे। कारण मनसेचे नेते संदीप देशपांडे असतील, नितीन सरदेसाई येथील हे ट्रेननी प्रवास करत काही वेळातच जे ते मीरा रोड या ठिकाणी येणार आहेत आणि या आंदोलनाला पुढची दिशा काय असणार आहे, आंदोलन यशस्वी झालंय त्याची ती गोष्ट ते करू शकतात। एक जल्लोष या ठिकाणी होऊ शकतो। स्नेहा, नक्कीच महेंद्र, खरं तर तुझ्या बॅकग्राऊंडला बराच मोठा आवाज ऐकू येतोय। कदाचित संदीप देशपांडे त्यांच्या मनसे कार्यकर्त्यांसह आणि नेत्यांसह दाखल झाले असावे। आम्हाला जरा आसपासच्या परिसराची दृश्य दाखव आणि तिथला आढावा दे। कॅमेरा पॅन करायला सांग आपल्या कॅमेरामॅनला।
नक्कीच व्हिडिओ जर्नलिस्ट मी राजेश धोत्रेला सांगेन की या ठिकाणी सध्या जी परिस्थिती आहे ती त्यांनी दाखवावी। या ठिकाणी जे ते बऱ्याच संख्येने जे ते छत्रपती शिवाजी महाराजांचा जो फोटो असलेला जो झेंडा आहे तो या ठिकाणी घेऊन आला। या ज्या आंदोलनामध्ये मराठीचा जो आहे तो एजेंडा फक्तच नो झेंडा असं जे आहे ते या ठिकाणी सांगण्यात आलं होतं। बरीच लोक या ठिकाणी आलेले आहेत। आपण पाहू शकतो या ठिकाणी काही कार्यकर्ते आहेत त्यांच्या मार्फत जे ते नयन कदम विभाग अध्यक्ष आहेत ते बोरिवलीचे ते या ठिकाणी आले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका जे ते वस्त्र परिधान करून एक बालक या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आणि काहीच वेळात येते या ठिकाणी आपण पाहिलं तर संदीप देशपांडे जे ते नेते मनसेचे या ठिकाणी येणार आहेत। स्नेहा नक्कीच महेंद्र, तू सध्या कोणत्या परिसरात आहेत? हाच तो मीरा रोड रेल्वे स्टेशनचा परिसर आहे का? आणि सध्या तिथे काय परिस्थिती आहे? कारण प्रचंड गर्दी तुझ्या मागे सुद्धा दिसते। नक्कीच हे माझ्या मागे मी तुम्हाला दाखवू शकतो। हा मीरा रोड स्टेशन आहे, मीरा रोड स्थानक आहे आणि या ठिकाणी परच जो आहे तो पोलिसांचा फौजपाटा दिसून येतो आहे। मराठी भाषिक दिसून येतात, काही मनसेचे कार्यकर्ते नेते या ठिकाणी दिसून येतात आणि या बाजूला एकीकडे आपण पाहिलं तर जे ते कौस्तुभ राणे स्मारक आहे त्या साईडलाही काही मराठी भाषिक आहेत ते मोठ्या संख्येने जल्लोष करताना दिसून येत आहेत। एक टेम्पो आहे, टेम्पोच्या आतमध्ये जे ती ध्वनी यंत्रणा आहे ती बहुतेक वाजवण्यात येणार आहे आणि तो जल्लोष करण्यात येणार आहे। संदीप देशपांडे हे काही वेळातच इथे येतील, त्याबरोबर अविनाश जाधव हेही या ठिकाणी येण्याची शक्यता आहे। त्यांच्याकडून तसं सांगण्यात येत आहे की ते तिथून त्यांना सोडण्यात आलं आहे, ते डायरेक्ट इथे येत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आपण पाहिलं तर जे ते बरीच मराठी भाषिक आहेत ते या ठिकाणी या आंदोलनाला आले आहेत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो अजूनही जे ते त्या टेम्पोमध्ये जे ध्वनी यंत्रणा लावण्यात आली आहे ती वाजवण्यात येणार आहे आणि ते जल्लोष करण्यात त्यापूर्वी काही जे ते मराठी एकीकरण समितीचे लोक आहेत ती या ठिकाणी आपल्या पद्धतीने आपली भाषणं देत आहेत आणि मराठीची जी आहे ती गळचेपी होते आहे या संदर्भात सगळी जे आपल्याला आंदोलनं केली पाहिजे या पद्धतीचे जे मार्गदर्शन करतात आपल्या कार्यकर्त्यांना सगळं सांगण्यात येत आहे। त्यामुळे काही वेळातच आहेत ते मनसेचे नेते आहेत ते संदीप देशपांडे आंदोलनामध्ये सहभागी। नक्कीच महेंद्र, तू काही तिकडे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांशी आणि मोर्चेकऱ्यांशी विशेषतः आणि सर्वसामान्य मराठी माणूस सुद्धा मुंबईकर सुद्धा तिथे दाखल झालेला आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधू शकतो का जरा? नक्कीच मी प्रयत्न करतोय। या ठिकाणी काही मुंबईकर जे मराठी भाषेवर प्रेम करणारे या ठिकाणी उपस्थित आहेत। सर काय सांगाल, आज या ठिकाणी जो आहे तो मोर्चा काढण्यात आला होता पण जो मोर्चा जो आहे तो त्याला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती आणि त्यानंतर आहे तो या परिसरात आहे ते जे मराठी भाषेवर प्रेम करणारे ते सर्व लोक एकच रूपात आले आणि मीरा रोड स्थानकात हा जो आहे तो मोर्चा आला होता। मराठी भाषिक म्हणून इथे आज उपस्थित आल्यात, आपण काय सांगाल? या मोर्चाला परवानगी देण्यात आली नव्हती तरीही या मोर्चा काढण्यात आला, यशस्वीरित्या मोर्चा झाला का समजायचं? हो नक्कीच, आमच्या मोर्चाला आज बऱ्यापैकी यश मिळालेलं आहे आणि सरकारची जी दडपशाही चालू आहे ती लोकांच्या नजरेस आलेली आहे आणि मराठी माणूस याच्या पुढे सरकारला बरोबर त्याचं उत्तर आणि येत्या मतदानाच्या वेळी सगळ्यांना त्याचं उत्तर मिळेल। धन्यवाद। पण काय वाटतं, पोलिसांनी या मतदानाला जी आंदोलनाला जे ते परवानगी नाकारली होती, त्यांनी असं वक्तव्य केलं होतं म्हणजे या ठिकाणी मोर्चा काढू नका तर घोडबंदरला मोर्चा काढावा, काय वाटतं या ठिकाणी मोर्चा काढणं? कारण काही दिवसापूर्वी येथे इथल्या स्थानिक व्यावसायिकांनी या ठिकाणीच मोर्चा काढण्यात आला। आता मोर्चा कुठे काढायचा आणि कुठे नाही यासाठी मीरा भाईंदरमध्ये असे काही लोकेशन ठराविक नाही आहेत। आम्हाला जिथे वाटलं आम्ही तिथे मोर्चा आम्ही तिथून सुरू केला आणि आम्हाला जिथे वाटलं तिथे आम्ही संपवला। तर त्याच्यामुळे मोर्चासाठी असं ठराविक असं कोणतं ठिकाण नाही आहे आणि ना पोलिसांनी तसं ठरवून दिलेलं कोणतं। भाषिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय राजकारणाकडून? नक्कीच नाही। भाषिक वाद माझ्या मते तरी जे आता स्थानिक आमदार आहेत तर त्यांच्या ज्या मागच्या 2 दिवसापूर्वीच्या मोर्चात त्यांनी सहभाग घेतला आणि त्यांची जी स्टेटमेंट आहे तर त्याच्यानुसार जरी आम्हाला तरी वाटतंय की त्यांनी ही तेढ निर्माण केलेली आहे। नक्कीच, पण आता या ठिकाणी जे परिवहन मंत्री आले होते प्रताप सरंग, त्यांना जय गुजरातचे नारे बोलण्यात आले होते त्यामुळे त्यांनी काढता पळ घेतला, काय वाटतं? आता तुम्ही 2 दिवसापूर्वी त्यांचं पण स्टेटमेंट बघितलं असेल, ते म्हणतात की मीरा भाईंदरमध्ये 70% लोक अमराठी आहेत। तर तुम्हाला जर मराठी माणसं मतं देत आहेत, तुम्ही निवडून येत आहे आणि तुम्ही मराठीच्याच बाजूने नसाल तर तुम्हाला लोक का सपोर्ट करतील? तुमचा सहभाग का लोक इथे या मोर्चामध्ये करून घेतील? हा माझा प्रश्न आहे। नक्कीच महेंद्र, आणखी तिथे बरेच लोक सामील झालेले आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा जरा संवाद साधूया।
महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत, काही महिला पण या ठिकाणी उपस्थित आहेत. काय सांगाल ताई, हा मोर्चा काढण्यात आला होता, मात्र पोलिसांकडून काही परवानगी देण्यात आली नव्हती, मात्रही हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चा यशस्वी झाला का? मोर्चा यशस्वी झाला आहे. मराठी माणसाला मराठीच्याच मातीत त्यांचा विरोध केला जातोय. आज या मराठीचा, आमच्या महाराष्ट्राचा मराठी आमची मातृभाषा आहे, त्याच्यात तुम्ही परमपंथी येऊन, बाहेरचे लोक येऊन तुम्ही आपल्या भाषेचा पुढे आणा. पहिल्या लाईनीला तो ठेवा पहिलीपासून. आणि मराठी भाषा त्या तुम्ही दाबली जाते, तर मराठी बोलण्यापासून महाराष्ट्रातच असं कधीच होऊ शकत नाही. आणि मराठी माणसाला दुखवून तुम्ही कुठलाच काहीच करू शकत नाही. मराठी भाषा ही महाराष्ट्रात असणारच, त्यांची ही भाषाच आहे, तर ती कशी काय तुम्ही चेंज करू शकता? आणि असं कुणीच करू शकत नाही, देऊ शकत नाही त्यांना चेंज करून. या ठिकाणी काही दिवसापूर्वी व्यावसायिकांनी, इथल्या स्थानिक व्यावसायिकांनी जो मोर्चा काढला होता त्याला परवानगी देण्यात आली होती, मात्र आज मराठी माणसांनी मोर्चा काढायचं ठरवलं होतं तर त्याला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. हे चुकीचं आहे. आमची मुंबई ही परप्रांतांसाठी लक्ष्मी आहे. इकडे राहून, इकडे सगळं करून, आमच्या इकडे धंदा करून त्या लोकांनी बाहेर एवढं त्यांच्या गावाला सगळं बनवलंय, सगळं केलं. आमची मुंबई ही सगळ्यांसाठी लक्ष्मी आहे, माझं हेच म्हणणं आहे. प्रत्येक लक्ष्मीची त्यांनी इज्जत करावी, मराठ्यांची ही इज्जत करावी. नाही येत असेल मराठी नका बोलू, काय हरकत नाही, हम सीख रहे, बोलू शकतात. पण तुम्ही आमच्या समोरच असं वर हे करणार, हम नाही करेगा, हमको क्या करना है, मराठी ऐसा वैसा, तर नाही चालणार. जे बिहारचे नेते आहेत, जसं शशिकांत दुबे यांनी सांगितलं होतं की जे ते आम्ही इथल्या मराठी लोकांना आपटून मारू, अशा प्रकारची जी वक्तव्य केले आहेत. मगरुदी दिसते का इथल्या त्या नेत्यांची? ते चुकीचं आहे, भरपूर चुकीचं आहे. ते चुकीचं बोललेत, असं नाही बोलायला पाहिजे. ते एक नेते आहेत, त्यांनी असं नाही बोलायला पाहिजे. भाषिक वाद निर्माण केला जातोय कुठल्या राजकीय पक्षाकडून? ते करून कसं होतंय? नक्कीच स्नेहा, जे ते लोकांकडून भाषिक वाद निर्माण केला असंही सांगण्यात येतोय. त्यामुळे येत्या काळात मराठी भाषा ही आहे ती पहिलीपासून शिकण्यात येणार होती, जी सक्ती करण्यात येणार होती, तो निर्णय तर रद्द केला आहे. मात्र आंदोलन मात्र जोरात पाहायला मिळतं. या ठिकाणी आता संदीप देशपांडे मनसेचे नेते याही ठिकाणी येणार आहेत. त्यामुळे पुढे काय असं आंदोलन त्या संदर्भात ते स्पष्टीकरण मिळालं आपल्याला. नक्कीच महेंद्र, तू असाच आमच्यासोबत जोडला केलेला राहा, कारण आपण पाहतोय आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी या येणाऱ्या काही दिवसभरामध्ये घडण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काळामध्ये आणखी खूप महत्त्वाची घडामोड काही क्षणात घडू शकते, कारण आता मनसेचे नेते, जे महत्त्वाचे नेते मानले जातात, संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई, हे देखील आता लोकल ट्रेनमध्ये बसून रवाना झालेले आहेत. अवघ्या काही मिनिटांमध्येच, अवघ्या काही वेळेमध्येच हे दोन्हीही नेते पोहोचणार आहेत आणि लवकरच या संदर्भातली भूमिका मांडणार आहेत. खरं तर अत्यंत उदंड असा प्रतिसाद, मोठा असा प्रतिसाद या मोर्चाला मिळतोय. मनसेनं मोर्चाची हाक दिली, मात्र या मराठी अस्मिता मोर्चाला मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य मुंबईकरांचा प्रतिसाद मिळतोय. आपण पाहतोय मीरा रोड रेल्वे स्टेशनच्या परिसरातली ही दृश्य, रेल्वे स्टेशनच्या बाहेरची ही दृश्य. मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य मुंबईकर, सर्वसामान्य मराठी भाषिक मंडळी इथे दाखल झालेली आहेत आणि मोठ्या प्रमाणात पोलिसांचाही फौजफाटा आहे. तर काही सर्वसामान्यांना सुद्धा, सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा जे या मोर्चात सामील होण्यासाठी गेले होते, पोलिसांनी त्यांची सुद्धा धरपकड केली होती. मात्र आता सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे ज्यांनी या मोर्चाचं नेतृत्व करणार होते, ज्यांच्या नेतृत्वाखाली त्या अविनाश जाधव यांना सोडण्यात आलेला आहे. आणि आता आणखी एक मोठी अपडेट, लोकलचा प्रवास करून आता संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई हे आंदोलन स्थळी पोहोचलेले आहेत. आपण पाहतोय सगळ्यात मोठी अपडेट. आणि आता त्यामुळे हे दोन्हीही नेते मनसेचे काय सांगणार आणि काय संवाद साधणार ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण आता हे दोघेही आपल्या सगळ्या मनसेच्या कार्यकर्त्यांसह आणि पदाधिकाऱ्यांसह, महत्त्वाच्या नेत्यांसह दोघेही आता इथे सामील झालेले आहेत. आपण पाहतोय तर दुसरीकडे भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई हे दाखल झालेले आहेत आणि राज्य सरकारतर्फे, शासनातर्फे त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा त्यांच्यासोबत दिसत आहेत. तर थोड्याच वेळात सरन्यायाधीशांचा सत्कार समारंभ पार पडणार आहे. तर आपण पाहतोय जय महाराष्ट्रच्या टीव्ही स्क्रीनच्या दुसऱ्या बाजूला मीरा भाईंदरमधली ही दृश्य, ह्या दोन या क्षणाच्या महत्त्वाच्या घडामोडी. तर महाराष्ट्राचेच असलेले भूषण गवई, भारताचे सरन्यायाधीश, हे यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे आता आपण ही जय महाराष्ट्रच्या टीव्ही स्क्रीनवर दृश्य पाहतोय ती म्हणजे
मीरा रोड परिसरामध्ये, मीरा भाईंदर परिसरामध्ये मनसेनं मराठी अस्मिता मोर्चाची हाक दिली होती आणि पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही फक्त मनसेचे कार्यकर्ते नाही किंवा मनसेचे पदाधिकारी नेते नाही तर सगळ्याच पक्षांचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते इथे दाखल झालेले आहेत. केवळ राजकीय पक्षांचेच कार्यकर्ते आणि पदाधिकारी नेते नाहीत तर आता सर्वसामान्य मराठी भाषिक आणि सर्वसामान्य मुंबईकर किंवा ज्यांना सुद्धा मराठीविषयी आदर आहे ते सगळेच इथे दाखल झालेले आहेत आणि सरकारच्या या भूमिकेला कडाडून विरोध करतात. तसंच पोलीस संदीप देशपांडे आपण पाहतो, संदीप देशपांडे इथे पोहोचलेले आहेत, निखिल सरदेसाई, नितीश सरदेसाई सुद्धा पोहोचलेले आहेत. मनसेचे अनेक महत्त्वाचे नेते इथे दाखल झालेले आहेत आपण पाहतोय. तर संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई यांच्यासह अनेक महत्त्वाचे मनसे नेते या आंदोलनस्थळी दाखल झालेले आहेत. तर रेल्वेचा प्रवास करून मीरा रोड स्टेशनला संदीप देशपांडे पोहोचलेत आणि ते सुद्धा आता मोर्चात सामील होत आहेत. तर दुसरीकडे या मोर्चाचं नेतृत्व जे करणार होते ते अविनाश जाधव, ज्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. रात्री 3 वाजता पोलिसांनी त्यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतलं होतं. तर अविनाश जाधव यांना सुद्धा सोडण्यात आलं होतं आणि आता अविनाश जाधव सुद्धा लवकरच या मोर्चाच्या ठिकाणी पोहोचणार आहेत. पण पाहतोय या मोर्चाची व्याप्ती दिवस जसा पुढे सरकतोय तसा आणखी वाढताना दिसतेय. तर दरम्यान मोर्चाला परवानगी का नाकारण्यात आली होती ते आपण पाहूया. तर मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती आणि त्यामुळे परवानगी नाकारण्यात आलेली असताना देखील मोर्चा काढण्याचा प्रयत्न झाला. त्याच्याच अनुषंगाने कायदेशीर कारवाई पोलिसांनी केली होती आणि मोर्चाला परवानगी नाकारण्याचं कारण हे होतं की मोर्चासाठी जो अर्ज करण्यात आला होता त्यामध्ये ज्या ठिकाणाहून मोर्चा काढण्याचा अट्टहास करण्यात आला होता मनसेतर्फे त्या ठिकाणी आधीच जो अमराठी व्यावसायिकांचा आणि उद्योजकांचा व्यवसाय जो आहे जो मोर्चा आहे जो 2 जुलैच्या दरम्यान निघाला होता, मागच्या गुरुवारी हा मोर्चा निघाला होता. तर त्याच मोर्चाच्या रूटवरनं हा मोर्चा आम्ही काढू असं मनसेनं म्हटलं होतं. तर हा हट्ट पूर्ण करणार नाही आणि हे योग्य नाही तसंच कायदा सुव्यवस्थेचा कारण पुढे करत या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र तरी सुद्धा हा मोर्चा परवानगी नाकारली तरीही कुठल्याही परिस्थितीत निघणारच अशी भूमिका मनसे नेत्यांनी घेतली होती. अविनाश जाधव यांनी सुद्धा आपल्या भूमिकेवर ठाम होते, मात्र त्यामुळेच त्यांना अटक करण्यात आली. मात्र आता अविनाश जाधव यांना सोडण्यात आलेलं आहे आणि आता संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई यांच्यासह आणखी महत्त्वाचे मनसे नेते पदाधिकारी देखील इथं मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आहेत. तर मराठी एकीकरण समितीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा इथे दाखल झालेले आहेत. तर मोर्चाला परवानगी नाकारण्याचं कारण हे कायदा आणि सुव्यवस्थेचं सांगण्यात आलं. तर आपण पाहतोय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोर्चासाठी केलेला जो अर्ज आहे तो नाकारण्यात आला होता. मात्र त्यानंतर सुद्धा हा मोर्चा इथे निघालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वपक्षीय मराठी भाषिक यात सामील झालेले आहेत, सर्वपक्षीय कार्यकर्ते यात सामील झालेले आहेत आणि त्यासोबतच सामान्य मराठी माणूस सुद्धा, सामान्य मुंबईकर सुद्धा इथे दाखल झालेले आहेत. आपण पाहतो उत्स्फूर्त असा प्रतिसाद. रामकृष्णजी गवई जे आपल्या विधानसभा आणि परिषदेला परिचित होते, सभापती म्हणून उपसभापती. तर आपण पाहतोय एका ठिकाणी जय महाराष्ट्र टीव्ही स्क्रीनवर मोर्चाच्या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतो. तर दुसरीकडे राज्य सरकारतर्फे, शासनातर्फे भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे. तर नीलम गोऱ्हे या संबोधित करतायत. तर विधान भवनात सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे. तर काल भूषण गवई हे मुंबईत दाखल झाले आणि त्यांनी राज्यपालांची सुद्धा भेट घेतली. राज्यपालांनी सुद्धा भूषण गवई यांचा सन्मान केला होता आणि आज सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधान भवनामध्ये सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासह मंत्रिमंडळातील सगळे महत्त्वाचे नेते आणि मंत्री यात सामील झालेले आहेत. या सत्कार समारंभाच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. तर दुसरीकडे आपण पाहतोय या क्षणाची आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे मनसेचा मराठी अस्मितेसाठीचा हा मोर्चा. तर आता आणखी महत्त्वाचे नेते यात सामील झालेले आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सुद्धा नेते इथे सामील झालेले आहेत. राजन विचारे हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. मराठीचा मुंबईचा आणि महाराष्ट्राचा मराठीचा छत्रपती शिवाजी महाराज मराठी बोला तुम्ही मराठी बोला मराठी बोला तुम्ही मराठी बोला मराठी बोला तुम्ही मराठी बोला हात खाली करा ना सर. हो सर मराठी बोला तुम्ही मराठी बोला मराठी शिका तुम्ही मराठी शिका मराठी शिका तुम्ही मराठी शिका मराठी शिका तुम्ही मराठी शिका मराठी एका तुटीचा शिवाजी महाराज की हर 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 महादेव. आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती दुरंदर गौड्य प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की छत्रपती संभाजी महाराज की नमः पार्वती यानंतर माजी खासदार राजन विचारे साहेब आपले शब्द 2 मिनिटात मांडतील. धन्यवाद. जय महाराष्ट्र. सर्वप्रथम मी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी एकीकरण समिती आणि सर्व पक्षातली सर्व मंडळी यांना मी धन्यवाद देईन की या ठिकाणी एकजूट काय असते ते मला वाटतं 4 दिवसापूर्वी या संपूर्ण देशाने त्या ठिकाणी बघितलं होतं. आणि त्या ठिकाणी GR काढला होता आणि तो GR ज्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी जाळण्याचं काम केलं आणि त्यानंतर तुम्ही बघितलं असेल हा GR रद्द करण्यात आला. म्हणजे आज तुम्ही बघितलं असेल सरकारला त्या ठिकाणी नमवावं लागलं आणि हाच खरा मराठी एकजुटीचा विजय असेल. आणि त्या ठिकाणी आज मीरा भाईंदरमध्ये या ठिकाणी इतर भाषिकांचा मोर्चा निघतो परंतु आपला मराठी माणसांचा मोर्चा निघू शकत नाही. आणि असं असताना सुद्धा आज जर मोर्चा काढून दिला असता तर ही वेळ आली असती का सांगा मला. आज 2 दिवसापासून प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी जाऊन त्या ठिकाणी त्यांना नोटिसा देऊन त्या ठिकाणी काही लोकांना अटक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. आज तुम्ही बघितलं असेल काहींना नोटीस दिल्या होत्या तडीपारच्या आणि अशा पद्धतीने
तुम्ही जर मनमानी करत असाल तर मला वाटतं हा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये कोणाची दादागिरी या ठिकाणी चालून देणार नाही। या अन्यायाला नक्कीच त्याप्रमाणे आम्ही तोंड देऊ। आज तुम्ही बघितलं असेल या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने हे चालू आहे। आज या ठिकाणी अत्याचार, महिलांवरती अत्याचार होत आहेत, उद्योगधंदे त्या ठिकाणी पवळले जात आहेत आणि त्याचबरोबरीने आज तुम्ही बघितलं असेल आज कुठेही विकासाची कामं या ठिकाणी दिसत नाहीत, फक्त यांचे खिसे भरण्याचं काम आज मीरा भाईंदर मध्ये चालू आहे आणि जाणून बुजून या ठिकाणी मराठी माणसाला डिवचण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे। आणि तुम्ही बघितलं असेल पहिल्या आधी त्या ठिकाणी आज या ठिकाणी बघितलं असेल की या ठिकाणी पहिल्यांदा त्या ठिकाणी हे केलं की बटेंगे तो कटेंगे म्हणजे हिंदू मुसलमान या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला। आज तुम्ही बघितलं असेल मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, इतर बाकी समाज असेल, ओबीसी समाज असेल, या ठिकाणी त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी मोर्चे काढले, त्या ठिकाणी सुद्धा दडपण्याचं काम केलं होतं। आणि आज या ठिकाणी सर्व मराठी बांधव आणि त्यांना मराठी भाषेवरती प्रेम करणारे इतर भाषिक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या ठिकाणी आज तुम्ही जर बघितलं असेल की आज मोठ्या संख्येने या ठिकाणी सकाळपासून धरपकड चालू असताना सुद्धा आता एक महाशय इथे येऊन गेले। तुम्हाला लाज वाटत असेल तर पहिला राजीनामा द्या आणि मग इकडे या। तुम्हाला बोलायचा काहीच हक्क नाही आणि आज मराठी माणसाच्या नायकासाठी लढणारे दोन्ही पक्ष आहेत आणि आज तुम्ही बघितलं असेल राजसाहेब असेल, उद्धव साहेब असतील किंवा इतर पक्षातील लोक असतील, आज या ठिकाणी फक्त मराठी म्हणून या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून असाच जर मराठी माणसांवरती अन्याय करणार असेल तर मला वाटतं आम्ही खपून घेणार नाहोत। परत एकदा या ठिकाणी सर्व मराठी एकजुटीचा या ठिकाणी विजय असो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। तर आपण पाहतोय मीरा रोडमध्ये हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। तर मोर्चातून मनसेनं मराठीचा नारा दिलेला आहे, मराठी शिका आणि प्रेमाने शिका असं सुद्धा मनसेनं म्हटलेलं आहे। तर शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे राजन विचारे हे सुद्धा आपल्याला मोर्चाच्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। तर आपण पाहतोय या मोर्चाला सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांचा तर आहेच, मात्र सर्वसामान्य मराठी भाषिकांचा, सर्वसामान्य मुंबईकरांचा सुद्धा उत्तम प्रतिसाद लाभलेला आहे। मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। खरं तर हा मोर्चा हाणून पाडण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला होता, मात्र हा प्रयत्न अयशस्वी झाल्याचं यावरनं स्पष्ट होतंय। कारण या मोर्चामध्ये ज्या प्रकारे सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी सामील झालेत आणि त्याचबरोबर सर्वसामान्य मुंबईकर, मराठी भाषिक नागरिक सर्वसामान्य इथे सामील झालेले आहेत, ते पाहता या मोर्चाचं हे यशच म्हणावं लागेल। सर, आमच्याशी जोडले गेलात त्याबद्दल। तर यानंतर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत रुपाली ठोंबरे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या। रुपालीताई, आपलं स्वागत। आपली काय प्रतिक्रिया या मोर्चा संदर्भात? लोकशाहीमध्ये कोणालाही आपल्या मागण्या मोर्चाच्या माध्यमातून काढू शकतात। आता आजचा जो मोर्चाचा विषय आहे त्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं की परवानगी द्यायला काहीच हरकत नाहीये आणि आम्ही परवानगी का नाकारू, परंतु पोलिसांनी हा विषय म्हणजे मला सांगावं लागेल की त्यांना हाताळता आला नाही असं म्हणावं लागेल। तुम्ही त्यांना मोर्चांची परमिशन, ज्या रोडला तुम्हाला नोटीस द्यायची तर त्यांना ते दुसरा रोड तातडीने सुचवणे गरजेचं होतं, त्यांनी तिथनं मोर्चा काढला असता। परंतु त्यांना मोर्चा काढल्यानंतर जी काही धरपकड किंवा जे काही प्रतिकार करण्यात आला त्याच्यामुळे आज दिवसभर मोर्चाचं जे काही वातावरण आहे ते बिघडण्यास मदत झाली। परंतु देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा आमच्या सरकारने
हे सांगितलेलं आहे की कोणालाही मोर्चा काढायला आमची हरकत असण्याचं कारणच नाहीये. लोकशाहीचा तो चौथा स्तंभ आहे आणि ते त्यांच्या मागण्या हे सांगू शकतात. त्या मागण्या योग्य आहेत नाही आहेत हे सरकार म्हणून पाहण्याचं आमचं काम आहे. त्यामुळे पोलिसांनी खरं तो मोर्चा हँडल करणं गरजेचं होतं. त्या जे काही पदाधिकारी होते जे मोर्चामध्ये सामील झालेले होते त्यांच्याशी बोलणं करणं त्या पोलिसांचा तो समन्वय नसल्यामुळे सदर गोंधळ आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच. म्हणजे रुपाली ते आपण असं म्हणू शकता का कुठेतरी या मोर्चाला हाताळण्यात किंवा कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जेव्हा ही कारवाई करण्यात आली होती आणि सगळ्या नेत्यांना मनसेची अटक करण्यात आली तर कुठेतरी त्या प्रयत्नात कायदा सुव्यवस्था थोडक्यात बिघडली? निश्चितच तसंच म्हणावं लागेल. कारण का जर मनसे मोर्चा काढते त्यांनी तुम्हाला पत्र दिले तुम्ही त्यांची परवानगी नाकारली तर जे मोर्चा काढत होते त्यांच्याशी पोलिसांनी संवाद साधणं गरजेचं होतं बोलणं गरजेचं होतं किंवा त्यांना आधीच त्या प्रकारचे रस्त्याचा मार्ग बदललेला देण्याची गरज होते. त्यामुळे पोलिसांना हाताळण्यामध्ये अपयश आलेलं आहे. परंतु सरकारने कोणत्याही मोर्चाला परवानगी देऊ नका असं सांगितलेलं नाही आणि सरकारचा त्याच्याशी कोणताही संबंध म्हणजे. नक्कीच. धन्यवाद ताई. आपल्याशी आपण जय महाराष्ट्राकडे ही प्रतिक्रिया मानली त्याबद्दल. यानंतर संदीप देशपांडे बोलतात. थेट जाऊयात. आणि आम्हाला मराठी असल्याचा नुसता गर्व नाही आम्हाला आणि आज आम्ही आमच्या एकजुटीने मराठी माणसाने त्याचा माज दाखवलाय. इथे येऊन माजा करायचा इथे माज आमच्याच करणार. त्यामुळे बाकी सगळ्यांनी चट्टीत राहायचं हा संदेश आपण सगळ्यांनी मिळून एकत्र दिलेला आहे. थोड्याच वेळात तिथे अविनाश जाधवांचं आगमन होत आहे. काय चूक केलेली आमच्या अविनाशनी? मोर्चा काढणार त्यांना मोर्चा काढायला दिला सगळे गुजराती व्यापारी एकत्र आले त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे लोक होते आणि मग त्यांना मोर्चा काढायला दिला. त्यांना काय म्हणाले मुख्यमंत्री की आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. आम्ही कुठे बोललेलो आमच्यावर करू नका आमच्यावर पण करा. आजोबाला एक केस त्यामुळे मराठी माणसाच्या नादाला लागायचं नाही. जर मराठी माणूस चिडला तर काय होतं त्याचं कसं रौद्र रूप होतं हे सरकारने आज मीरा भाईंदर मध्ये बघितलंय. आणि म्हणून मनापासून इथे जमलेल्या तमाम मराठी लोकांचं मनापासून अभिनंदन करतो. अशी जर एकजूट सोडली अशी जर एकजूट आपण सगळ्यांनी ठेवली आपल्या शक्तीच्या बाहेर येणार नाही. ही अशी एकजूट ठेवणार आहात तुम्ही सगळेजण. आणि मला खास करून आमच्या मुस्लिम बांधवांचं पण अभिनंदन करायचं. आज मोर्चात तेही सहभागी झाले. काही लोक विचारत होते मुस्लिम लोक मराठी बोलत नाही मग तिकडे काय नाही जात तुम्ही. आज मुस्लिम बांधवांनी मोर्चामध्ये येऊन सांगितलं. यानंतर थेट जाऊयात. आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ. अवधूत सर, स्वागत जय महाराष्ट्रावर आपलं. आपली काय प्रतिक्रिया या मोर्चा संदर्भात? लोकशाहीमध्ये कुठच्याही संघटनेला किंवा कुठच्याही पक्षाला आपला एखादी भूमिका किंवा मुद्दा मांडण्यासाठी मोर्चा काढण्याचं पूर्ण स्वातंत्र्य अधिकार आहे आणि या अधिकाराला आम्ही स्पष्ट शब्दामध्ये मान्यता देतो. परंतु मोर्चेकऱ्यांनी आम्हाला इथूनच मोर्चा काढायचा आहे, याच रस्त्याने करायचा आहे, याच्याच घरावरून जायचं आहे, त्याच्याच घरावरून जायचं आहे, अशा जर कंडिशन घातल्या तर कित्येक वेळा लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन पाहताना त्या धोकादायक ठरू शकतात. उदाहरणार्थ एखाद्या मुस्लिम संघटनेला मोर्चा काढायचा असेल आणि तो हिंदू मंदिरात समोरूनच जायची अशी त्यांची मागणी असेल किंवा एखाद्या हिंदू संघटनेला मोर्चा काढायचा असेल आणि तो एखाद्या मशिदीच्या समोरूनच जावं
अशी त्यांची इच्छा असेल तर ती आपल्याला त्यांची इच्छा पूर्ती करणं शक्य नाही. याचं कारण तिथे कदाचित लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन तयार होऊ शकते आणि मग त्याला जबाबदार कोण ठरणार. त्यामुळे पोलिसांना काही इनपुट्स असतात, पोलिसांकडे काही माहिती असते आणि या माहितीच्या आधारे ते अशा प्रकारचे मोर्चा किंवा अगदी सभा सुद्धा मॉनिटर करतात आणि त्यात वेगळं असं काही नाहीये. कोणीतरी हट्टाने, आता उदाहरणार्थ एखाद्या पक्षाने हट्टाने जर मातोश्रीच्या समोर मोर्चा काढायचं ठरवलं तर त्याला पण आम्ही परवानगी देणार नाही. उद्या सकाळी कोणीतरी राज ठाकरेंच्या घराच्या समोर मोर्चा काढायचं ठरवलं त्यालाही आम्ही परवानगी देणार नाही. त्याच्यामुळे ज्यांच्या मनामध्ये केवळ एखादा वाद लावून भावना भडकवायचा जर प्रयत्न असेल तर तशा प्रकारच्या मोर्चाला मॉनिटरिंग केलं जातं. मनसेच्या मीरा भाईंदरच्या मोर्चाला कधीच कोणी नाकारलं नाही, परवानगी नाकारली नाही. त्यांनी व्यवस्थितपणे आम्हाला इथूनच मोर्चा काढायचा आहे असा हट्ट धरला आणि असे हट्ट सर्वांचे पुरवता येत नाहीत हे त्यांनी सुद्धा नीट लक्षात ठेवलं पाहिजे. पोलिसांना पोलीस हे तुमचे हट्ट पुरवायला आलेले नाहीयेत, तुमचे हट्ट तुमच्या पक्षाचे अध्यक्ष पुरवतील, पोलिसांना पुरवण्यासाठी काही गरज नाहीये. तुमच्या मनामध्ये जे मुद्दा आहे त्या मुद्द्यासाठी तुम्ही मोर्चा जरूर काढू शकता, परंतु तुम्ही मोर्चाचा मार्ग तुम्हाला हवा तोच पाहिजे अशी भूमिका घेऊ शकत नाही. नक्कीच, पण यावर अवधूत वाघ, मनसेचं असं म्हणणं होतं की त्यांना परवानगी दिली होती भाईंदरमधनं घोडबंदरमधनं मोर्चा काढण्यासाठी, मात्र जो विरोध झाला होता आणि परप्रांतीय व्यावसायिकांचा जो सुद्धा मोर्चा होता तो मीरा भाईंदरमध्येच निघाला होता, त्यामुळे तिथनंच मोर्चा निघणं असा मनसेची भूमिका होती. मात्र ही भूमिका योग्य नाही असं म्हणायचं तुम्हाला आणि त्यामुळेच कुठेतरी हा मोर्चा थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. नाही हो, मनसेचा मोर्चा, मनसेने मोर्चा रोज काढू नये, रोज आम्ही त्यांना परवानगी देऊ आणि काय मनसेने मोर्चा काढला म्हणून काय फार फरक पडतो अशातला भाग नाही. गंमत अशी आहे की जर एखाद्या ठिकाणी एखाद्या मोर्चाला परवानगी दिली तर त्याच ठिकाणी दुसऱ्या मोर्चाला परवानगी देता येत नाही. अगदी इलेक्शन मध्ये सुद्धा असं होतं, एखाद्या राजकीय पक्षाची पदयात्रा ज्या मार्गावरनं जाते त्या मार्गावरनं दुसऱ्या पदयात्रेला परवानगी देत नाही. हा लॉ अँड ऑर्डरचा सिच्युएशन आहे, याच्यामध्ये राजकारण कुठं आणता. मनसेला तर असं वाटायला लागलेलं आहे की आपण फार मोठे शहाणे झालो. धन्यवाद अवधूत सर, आपण जय महाराष्ट्राला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आता अविनाश जाधव थेट आलेले आहेत. अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, मात्र आता त्यांना सोडण्यात आलेलं आहे. सगळ्यांनी, सर्वच पक्ष, उभाटा या सगळ्यांनी मिळून आपण जी सुरुवात केली होती त्या सुरुवातीला यश आलंय. पोलिसांनी कितीही दडपशाही केली, आज सकाळपासून जवळजवळ 1,500 आपल्या पदाधिकाऱ्यांना अटक केल्याच्या नंतरही तुम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलात. आता असं पकडूया, जर आपल्या कोणाला पकडलं नसतं आणि हा मोर्चा सुरळीत पार पडला असता, तुम्ही खात्रीने सांगतो हा मोर्चा किमान 50,000 लोकांचा झाला असता. अशीच एकजूट आपण मराठी माणसासाठी दाखवूया. आज तुम्ही जे केलं ते खूप महत्वाचं होतं. मी नेहमी मागच्या 5-6 दिवसापासून ही घटना ज्या वेळेला घडली तेव्हापासून आमची जी काही चर्चा चालायची, आज एकाने मोर्चा काढला, उद्या दुसरे मोर्चा काढले असते. आणि इथला जो एक आमदार आहे भिकारडा, तो नेहमी सांगतो की मीरा भाईंदर मध्ये मराठी माणूस 12-15% आहे, जेवढे आहेत तेवढे तुला पुरून उरणार एवढं नक्की आहे. त्यामुळे एक चेतावणी देतो की ह्याच्या पुढे आमच्या नादाला लागायचं. मराठी माणूस कोणाला ऐकणार? आपली एकजूट, आपली एकजूट, आपली एकजूट. मराठी माणूस आगे बढो. मग मराठीचा, मग मुंबईचा, मग मीरा भाईंदरचा आणि मग महाराष्ट्राचा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी, जय शिवाजी. आपल्या आपण सगळे आजचं जे आंदोलन आहे हा ते आता आज आपण इथे थांबवूया. आपल्याला जे आवश्यक होतं, आज पोलिसांनी दबाव टाकल्याच्या नंतरही आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलात. हा मेसेज अख्ख्या महाराष्ट्रात गेला. जिथे कुठे असा दबाव टाकण्यात येईल तिथे असाच मराठी माणूस पुन्हा रस्त्यावर येईल हे सगळ्यांना कळलं. आता आज हे मीरा रोड आहे, आता हे जर ठाण्यात घडलं असतं तर तुम्ही विचार करा काय घडलं असतं. त्यात माझ्यासोबत राजन विचारे पण आहेत, त्याचा अर्थ काय झाला असतं कळलं तुम्हाला. त्यामुळे याच्या पुढे मराठी माणसाच्या नादाला कोणी लागेल
त्यांनी लक्षात ठेवा, आम्ही आता एकत्र होणार. जेवढं वेगळं व्हायचं तेवढं झालं. आता याच्या पुढे मराठीसाठी आम्ही एकत्र आहोत. आपण सगळे एकत्र राहू. सर्व राजकीय पक्ष, सर्व संस्था यांच्या सहभागाला आम्ही मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून धन्यवाद देतो. आपण पाहतोय अविनाश जाधव हे थेट पोलिसांच्या ताब्यात होते आणि त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली आणि ते सुद्धा थेट या मोर्चात सहभागी होण्यासाठी आले. तर संदीप देशपांडे हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. सर्वपक्षीय नेते या ठिकाणी आहेत आणि या मोर्चाला इतका उदंड प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांनी सगळ्यांचेच, सर्वसामान्य मुंबईकरांचे आणि मराठी बांधवांचे आभार मानले आहेत. तर आपण पाहतोय तर हा मोर्चा यशस्वी झाला असं अविनाश जाधव यांनी म्हटलेलं आहे. तर कदाचित रीतसर परवानगी घेऊन हा मोर्चा निघाला असता तर 50,000हून अधिक मोर्चेकरी यात सामील झाले असते, मुंबईकर यात सामील झाले असते. अख्ख्या महाराष्ट्रातनं इथे मोर्चात सामील होण्यासाठी लोक आले असते असं अविनाश जाधव यांनी म्हटलेलं आहे. तर आपण पाहतोय अविनाश जाधव हे प्रसार माध्यमांशी बोलत आहेत. आंदोलन झाल्याच्या नंतरचा आनंद मी पाहत होतो, तो एका सर्वसामान्य मराठी माणसाचा आनंद होता आणि हा आनंद महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाने टीव्हीवर आज घेतला असेल. मी एका चॅनलला पाहत होतो, एक टीव्ही चॅनल आहे त्याच्यावर मी मोबाईलवर लाईव्ह पाहत होतो. त्यावेळेला 3.5 लाख लोक लाईव्ह पाहत होते. याचा अर्थ विचार करा की महाराष्ट्रात प्रत्येक चॅनलवर किती लोकांनी ते लाईव्ह पाहिलं असेल. प्रत्येक घराघरात आजचं मराठीचं आंदोलन गेलेलं आहे आणि याच्या पुढे महाराष्ट्रात कुठेही मराठी माणसाच्या बाबतीत असं काही घडलं तर असेच मोर्चे निघतील, याचं सरकारने दखल घ्यावी. आधीचा मोर्चा निघाला त्या मोर्चाला अशा पद्धतीने कुठेही कोणाला ताब्यात घेतलं नाही. या मोर्चामध्ये मात्र दिसेल त्याला ताब्यात घेतलं. या मोर्चाच्या बाबतीमध्ये पोलीस प्रशासन आणि गृह खात्याचा दबाव होता. सकाळी ज्यावेळेला पोलीस माझ्या घरी आले त्यावेळेला जे कोणी संबंधित अधिकारी माझ्या घरी आलेले मी त्यांना विचारलं की साहेब मी मोर्चा मराठीसाठी काढतोय आणि मराठीसाठी ज्यावेळेला मी मोर्चा काढतोय त्यावेळेला अधिवेशन चालू आहे महाराष्ट्रात, सो याचा त्रास तुम्हाला होणार नाही आहे का? तर ते म्हणाले अविनाश मला हे सगळं माहिती आहे पण माझ्यावर खूप दबाव आहे तुला इथनं घेऊन जाण्याच्या बाबतीत. सो मी रात्री 3 वाजता माझ्या घरी माझा मुलगा आणि माझी बायको होती. मी कुठल्याही वादात पडलो नाही कारण खूप पोलीस होते माझ्या घराखाली, वरती खूप पोलीस होते. मी माझे 2-3 सहकारी बोलवले आणि सकाळी खाली उतरलो. परंतु जी काही त्याच्यानंतर वसई विरार आणि या पट्ट्यात आमचे 1,500च्या वरती महाराष्ट्र सैनिक या लोकांनी अटक केले होते. त्याच्यानंतर लोक रस्त्यावर उतरली, पोलीस येत होते, महिलांना गाडीत भरत होते, आमच्या लोकांना गाडीत उचलून घेऊन जात होते. मला कळत नव्हतं की आमच्या लोकांना उचलून का नेत आहेत. आम्ही काय आतंकवादी आहोत का? आम्ही काय दहशतवादी आहोत का? प्रतिक्रिया घेतल्या जे कुठल्याही पक्षाशी संबंध नव्हते, मराठी लोक होती इथली, त्यांनी देखील इथे जमा झाले म्हणून त्यांना मी तेच सांगतोय की तुम्ही नक्की मीरा भाईंदर हे महाराष्ट्रात आहे की राजस्थान आणि गुजरातमध्ये आहे. आणि जर मीरा भाईंदर महाराष्ट्रात असेल तर मराठी माणसाला त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार आहे. मी पुन्हा सांगतो प्रताप सरनाईकांच्या बाबतीत इथे जे झालं ते योग्य नाही आहे. कारण तो ज्या वेळेला इथे आला त्यावेळेला मराठी माणूस म्हणून आला होता. मागच्या 2 दिवसापासून मला त्यांचे स्टेटमेंट आवडत नव्हते पण आज सकाळपासून ते मराठी माणसाला का नाही मोर्चा काढून दिला याच्या बाबतीमध्ये ते बोलत होते. सो जर एखादा माणूस मराठी माणूस म्हणून जर एखादा मोर्चा देत होते, कारण मी त्यांची टीव्हीवर एक बाईट ऐकली त्यात ते म्हणाले मी आमदार आणि मंत्रीची चादर बाजूला काढून मराठी म्हणून इथे आलेलो आहे. सो मला असं वाटतं की जर एखादा मराठी माणूस आपल्या सोबत येत असेल तर त्याला प्रेमाने घेतलं पाहिजे. पण कुठेतरी त्यांचा मतदारसंघ आहे, या पद्धतीने वातावरण बदललं त्या पद्धतीने त्यांनी बदललं नाही. हे बघा माझं असं मत आहे आम्ही प्रत्येक मराठी माणसाला मराठी माणूस म्हणून बघतो. आता एकत्र राहणं गरजेचं आहे. आता आम्हाला आपापसात वाद करायचे नाही आहेत. जर इथल्या सगळ्या संघटना एकत्र आल्या, सगळे पक्ष एकत्र आले तर त्यांनाही पण एकत्र करा. आता रिपब्लिकन पार्टीचे खांबे माझे मित्र आहेत तेही इथे आहेत. सो माझं मत आहे की सगळे मराठी लोक एकत्र होते. अनेक आमदार म्हणतात, नरेंद्र मेहता म्हणतात की या मोर्चाच्या बाबतीमध्ये त्यांचा हेतू चुकीचा आहे. तुम्हाला सांगतो त्याच माणसामुळे हा मोर्चा निघाला. त्यानेच तो 30-40 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल केला, सगळ्या प्रेसला दिला आणि आता तो आम्हाला सांगतो. मग परवा तो मोर्चा निघाला त्यावेळेला मराठी माणसासमोर का नाही आला तू? या सगळ्याची जबाबदारी ह्या त्या माणसाची आहे, त्या नालायक माणसाची आहे.
या सगळं मीरा भाईंदर मधला जो मराठी टक्का आहे ना तो त्याला त्याची जागा दाखवेल एवढी मला खात्री आहे मराठी माणसाला. कोणी आता हे आता कसं आहे यांचे तुम्ही भाषण ऐकले का या व्यापाऱ्यांची? त्यातल्या एका महिलेचं भाषण असं होतं, ती महिला अशी म्हणाली होती, हम लोग 4 दिन दुकान बंद रखेंगे तब इन मराठी लोगों को पता चलेगा ये भूखे मरेंगे. आम्ही भूखे मरणार? हे जे तुझ्या दुकानाचे सामान येतं ना गहू तांदूळ ते आमचे परभणी बीड इकडची लोक पिकवतात आणि तेव्हा ते सामान तुझ्याकडे येतात. तू फक्त एजंटशिप खातेमधली हां. तर माझं मत आहे तुम्ही आम्हाला कमजोर समजू नका. या महाराष्ट्राचा इतिहास खूप मोठा आहे. या महाराष्ट्रातला शहरी भाग सोडल्यास ग्रामीण भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकरी आमच्यासाठी धान्य पिकवत असतो. तुम्ही आम्हाला सांगू नका आम्ही उपाशी मरणार. आम्ही जर ठरवलं तर तुम्ही उपाशी मराल. आम्हाला नका सांगू आम्ही उपाशी मरू. खरं तर मी त्या सर्व पोलिसांचे मनापासून आभार मानतो की तुमच्यामुळे ही सगळी ताकद एकत्र झाली. असेच आमच्या विरोधात जात जा, सरकारचं ऐकत जा आणि मराठी माणसाला एकत्र होतं. माझं मत आहे की मुख्यमंत्र्यांची मी स्टेटमेंट ऐकली. मुख्यमंत्र्यांना असं वाटतंय की काही चुकीचं घडलंय, पोलीस खात्याने दबावपोटी केलं तर त्यांनी जे कोणी अधिकारी जबाबदार त्यांना सस्पेंड करावं. आमची मागणी नाही, पण पोलीस त्यांना वाटत असेल की काहीतरी पोलिसांनी चुकीचं केलंय, कारण केलंय महाराष्ट्राला माहिती आहे, अख्ख्या महाराष्ट्राने ते पाहिलंय. मोर्चाची गळचेपी केली जात होती सुरुवातीला, पोलीस पकडत होते आणि त्याच्यामुळे हा मराठी माणूस आहे, कसा काही गळचेपी होईल? मला खात्री होती, म्हणजे सकाळी 10 वाजता इथे कोण नव्हतं, फक्त पोलीस होती, पण मी सतत माझ्या बरोबर होतो. त्यांना सांगायचो की आमची लोक येणार, हा मराठी माणूस घाबरून घरात बसणार नाही. आणि काही वेळाने ते झालं. रस्त्याच्या रस्ते तुडुंब भरले. अविनाशजी 12-15% मराठी माणूस या मेरोडमध्ये आहे आणि त्याची ताकद आमच्या समोर नाही असं मी तुम्हाला तेच सांगतोय की जे काय 12-15-18% जे काय आम्ही आहोत ना ते तुला पुरून ओरल्याशिवाय राहणार नाही. तुझं राजकारण संपवल्याशिवाय आम्ही राहणार नाही मीरा भाईंदरमध्ये. याच्या पुढे आम्ही आता जे काही मला ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला होता त्या सगळ्या संघटना, सगळे पक्ष आम्ही भेटून पुढची जी काही भूमिका आहे ती आम्ही ठरवू आणि तुम्हाला कळवू. आपण पाहतोय अविनाश जाधव प्रसार माध्यमाशी संवाद साधत होते. तर हे मोर्चाचं यश आहे आणि कोणीही जयराज राजिवडे आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत. जयराज, काय आता अपडेट्स आहेत? खरं तर हे आंदोलन जे आहे, हा मोर्चा जो आहे हा यशस्वी झालेला आहे आणि मराठी भाषिक माणसाच्या मोठ्या सहभागामुळेच हा मोर्चा यशस्वी झाला असं सांगितलं जात आहे. अविनाश जाधव यांची सुद्धा हीच प्रतिक्रिया होती. नक्कीच स्नेहा, सकाळपासून जे काही मीरा भाईंदरमध्ये वातावरण पेटलेलं होतं मराठी भाषेच्या संदर्भातला, आणि ते आता पाहायला गेलं तर काही वेळापूर्वीच इथे मनसेचे नेते अविनाश जाधव इथे दाखल झाले आणि त्यांनी सुद्धा म्हटलेला हा मोर्चा जो काढणार आम्ही ही ताकीद दिली होती आणि काढूनच राहू आणि हा मोर्चा यशस्वी करू असं त्यांनी म्हटलेलं होतं. आणि पूर्णतः आपण पाहू शकत असाल का कशा प्रकारे आज सकाळपासून जो मोर्चासाठीचा जो दबंग आहे सुरू होती मनसे सैनिकांकडून आणि तो यशस्वी करण्यामागे मनसे सैनिक यांना यश प्राप्त झालेलं आहे. आणि पाहायला गेलं तर आता कशा प्रकारे आता अविनाश जाधव हे मनसे सैनिकांना सूचना देतील की हा मोर्चा यशस्वी झाला आणि आपण आता जाऊ शकता, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की इथे आता आपण पाहिलं असाल का दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकत असाल का त्यांनी स्वतः बाईट आता दिलेला आहे आणि म्हटलेला आहे का हा जो मोर्चा आहे हा आपल्या भाषेसाठी होता, आपल्या महाराष्ट्रासाठी होता आणि हा मोर्चा आपण यशस्वीपणे पार केलेला आहे. स्नेहा, नक्कीच आपण पाहतोय. जयराज, खरं तर आता तू कुठेस आणि आता सध्या तिथे काय परिस्थिती आहे? कारण आता पोलिसांचा तणाव जो आहे तो सुद्धा बऱ्यापैकी निवळलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्याच पक्षांचे नेते हे संबोधित करत होते सर्वसामान्य नागरिकांना, मोर्चेकऱ्यांना. आता तिथे सध्या काय परिस्थिती आहे? नक्कीच स्नेहा, मी आता मोर्चाच्या ठिकाणीच आहे. आपण पाहू शकत असाल का संदीप देशपांडे, नंतर नितीन सरदेसाई आणि त्यानंतर अविनाश जाधव हे मनसेचे नेते इथे दाखल झाले आणि त्यांच्या सोबतीला उद्धव ठाकरे गटाचे राजन विचारे हे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झाले होते आणि एकूणच इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे. आणि एकूणच पाहायला गेलं तर आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे का आता यापुढे आता मीरा भाईंदरमध्ये कशा प्रकारे हा तणाव जो होता सुरू होता गेल्या सकाळपासून ते आता कुठे ना कुठे निवळताना पाहायला मिळणार आहे. स्नेहा,
नक्कीच जयराज, आपण पाहतोय तर मोठ्या प्रमाणात खरं तर कोणताही झेंडा, कोणत्याही पक्षाचा झेंडा नाही, मात्र केवळ मराठीसाठी हे सगळे मराठी जन एकवटले होते. मराठी भाषिक हे मुंबईकर मीरा भाईंदरमध्ये दाखल झाले होते आणि मनसेने खरं तर या सर्वपक्षीय मोर्चाची हाक दिली होती आणि सगळ्यांनी या मोर्चाला उदंड प्रतिसाद दिलेला आहे. तर आपण पाहतोय, धन्यवाद जयराज या सगळ्या माहितीबद्दल. तर आपण पाहतोय या मोर्चाला अत्यंत उत्तम असा प्रतिसाद मिळाला, उदंड असा प्रतिसाद मिळाला. तसंच सर्वसामान्य मुंबईकर सुद्धा विशेष करून या मोर्चात सामील झाले होते. तसंच पोलिसांनी दंडेशाहीचा वापर करत हा मोर्चा अडवण्याचा प्रयत्न केला. खरं तर कायदा आणि सुव्यवस्थेचा कारण देत आणि खरं म्हणजे आपली जबाबदारी, एकीकडे आपलं कर्तव्य करण्याचं काम पोलिसांनी केलं, मात्र त्यामुळे कुठेतरी आणखी हा मोर्चा चिघळला आणि या मोर्चात अनेक जण सामील होण्यासाठी आले. खरं तर पोलिसांनी अशा प्रकारे कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची धरपकड सुरू केल्यावर कदाचित हा मोर्चा निघणारच नाही अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आता हा मोर्चा यशस्वी झालेला आहे. उलट पोलिसांच्या या भूमिकेनंतर आणखी मोठ्या प्रमाणात लोक या मोर्चात सामील होण्यासाठी दाखल झाले होते. तर आपण पाहतोय या मोर्चाचं कव्हरेज जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर. खरं तर जेव्हापासून ही बातमी आली आणि जेव्हापासून अविनाश जाधव यांना अटक झाली होती आणि आज मोर्चा निघणार होता, या बातमीनंतरच कार्यकर्त्यांची जमवाजमव अतिशय वेगानं झाली. मोठ्या प्रमाणात इथे मुंबईकर नागरिक सामील झाले आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी देखील इथे दाखल झाले होते आणि हा मोर्चा हा मराठीसाठी आहे, मराठी अस्मितेसाठी आहे आणि कुठेतरी हा मोर्चा यशस्वी झालेला आहे आणि सर्वसामान्य मुंबईकर, प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आलेला, प्रत्येक जिल्ह्यातनं तालुक्यातनं आलेला मुंबईकर, यामुळेच या मोर्चाला यश आलंय असं मनसे नेत्यांनी सांगितलंय. तर आपण पाहतोय मराठी अस्मितेसाठी, मराठी भाषेसाठी हा महामोर्चा निघाला होता. अत्यंत उत्तम उदंड असा हा प्रतिसाद मोर्चाला लाभला. आपण पाहतोय अजूनही आंदोलनस्थळी सर्वसामान्य मुंबईकरांबरोबरच सर्वपक्षीय कार्यकर्ते, नेते सामील आहेत, उपस्थित आहेत.